नमस्कार मित्रांनो, न्यू मधुर मराठी या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आता ऐश्वर्या जानकीला सांगत असते की जानकी, अगं हे काय करते तू त्यांचं लग्न लावून द्यायला निघाली आहेस. तेव्हा जानकी तिला समजावते की होय, बरंच झालं तुला कळलं, त्या दोघांचंही एकमेकांवर प्रेम आहे. मग आणखी किती दिवस आपण हे असं किंतु परंतु करत बसायचं. हे बघ, जर का त्यांचं लग्न नाही लावलं ना तर ते चोरून चोरून भेटतील, पुन्हा कोणाच्या तरी नजरेत येईल. ऋषिकेश आणि सौमित्र भाऊजींना कळेल, पुन्हा त्यांची चिडचिड होईल. आणि आईंचा विचार कर ना तू. आणि शिवाय जर का पळून वगैरे जाऊन त्यांनी लग्न केलं तर त्यापेक्षा आपण आपल्या डोळ्यांदेखत त्यांचं लग्न लावून देऊ. तेव्हा आता ऐश्वर्या सांगत असते की जानकी, अगं तुला कळत कसं नाही आहे, त्या दोघांचंही लग्न लावून देणं म्हणजे चोरांच्या हातात तिजोरीच्या चाव्या देण्यासारखं आहे. मला असा डाऊट आहे की हा सगळा त्यांचा प्लॅन आहे. तेव्हा आता जानकी म्हणते की ठीक आहे, चल मान्य करूया हा त्यांचा प्लॅन नसेल. अगं पण नेऊन नेऊन काय नेणार आहेत ते, आपलं नशीब तर नाही ना घेऊन जाणार. तू जरा आईंचा विचार कर ना, वंसांच्या बाबतीत त्या किती सेन्सिटिव्ह झाल्या आहेत. आपली मुलगी अशीच आयुष्यभर एकटी तर राहणार नाही ना, याच गोष्टीची त्यांना सतत भीती वाटत असते. म्हणून आईंच्या सुखासाठी हे पाऊल उचलायला काय हरकत आहे, असं जानकी तिला समजावत असते. पुढे ऐश्वर्या काही बोलणार इतक्यात ऋषी तिकडे येतो, त्यामुळे ती गप्प होते. ऋषी जानकीला विचारतो की काय झालं, तू तर आईशी बोलणार होतीस ना. तेव्हा ती म्हणते की होय, परंतु ऐश्वर्याने मला अडवलं, तिचं काहीतरी म्हणणं आहे. तेव्हा ऋषी विचारतो की काय म्हणणं आहे. त्यावर ऐश्वर्या अतिशय पोटतिडकीने सांगत असते की ऋषिकेश दादा, मला असं वाटतंय की तो राहुल चांगला मुलगा नाहीये, तो आपल्याला फसवतोय. म्हणूनच त्याची एकदा परीक्षा घ्यायला काय हरकत आहे. जर का लग्नानंतर तो सगळे पैसे घेऊन शर्वरीला सोडून गेला तर, त्याने जर काही शर्वरीला धोका दिला तर आपण काय करणार आहोत. त्यापेक्षा आत्ताच विचार करायला काय हरकत आहे, असं आता ऐश्वर्या तिचं म्हणणं सांगते. तेव्हा जानकी ही बोलते की ठीक आहे, तू म्हणतेस तर मग आपण राहुलची परीक्षा घेऊया आणि त्यासाठी माझ्याकडे एक प्लॅन आहे. त्यानंतर जानकी तिचा सर्व काही प्लॅन या दोघांना समजावून सांगते. तेव्हा आता इकडे ऐश्वर्यालाही ते मान्य असतं. ठीक आहे, तुझ्या प्लॅनप्रमाणे करूयात आपण, असं ती म्हणते. तर ऋषी देखील बोलतो की आता आपल्याला कळेलच त्या राहुलला शर्वरी प्रिय आहे की पैसा. आता त्यानंतर यांचा प्लॅन ऑन झालेला असतो. थोड्याच वेळाने राहुलच्या मोबाईलवर शरूचा मेसेज येतो, हाय. तेव्हा आता राहुल पुटपुटतो की ही शरू घरातल्या घरात मेसेजवर का बोलते, आणि तो तिला रिप्लाय करत म्हणतो की जानकी वहिनी भेटू नका म्हणाली म्हणून मेसेजवर बोलतेस का. त्या शरूच्याच मोबाईलवरनं रिप्लाय येतो की हो. त्यानंतर ती म्हणते की सगळ्या गोष्टी फोनवर बोलता येणार नाही, भेटून बोलावं लागेल. ऐक, मी सगळे पैसे आणि दागिने घेऊन निघते, तू देखील चौकात ये. आता राहुल खूप कन्फ्यूज होतो, हे काय मध्येच, असं तो विचारतो. त्यानंतर आता त्याला पुन्हा रिप्लाय येतो की सगळं काही भेटल्यावर सांगते, तू आत्ताच्या आत्ता निघ. त्याच दिवशी राहुल आता घाईघाईने निघालेला असतो. काहीच वेळाने तो जेव्हा चौकात येतो तर तिथे आता शर्वरीचा गेटअप करून जानकी बसलेली असते. आणि या पाठमोऱ्या जानकीकडे पाहून तो म्हणू लागतो की काय हे काय मध्येच, अगं तुझे घरचे किती प्रेमळ आहेत, आपल्या इतक्या चुका त्यांनी मान्य केला आणि आता तू त्यांनाच फसवणार आहेस का. शरू, मला ना हे अजिबात पटत नाहीये. अगं जानकी वहिनींनी तर सगळ्यांच्या विरोधात जाऊन मला घरात आणलं, आपल्या लग्नाबद्दल त्या आईंशी बोलणार आहे आणि तू त्यांच्याच विरोधात जाणार आहेस का. अगं तुझ्या आजूबाजूला खरंच खूप प्रेम करणारी माणसं आहेत ग. जेव्हा ही अशी माणसं आयुष्यात नसतात तेव्हा काय होतं ते मला विचार. माझं कोणीही नाहीये ग, तू खरंच खूप लकी आहेस. पैसा काय ग, पैशाने सगळंच काही विकत घेता येत नाही. पैसा आज आहे उद्या नाही. बघ शरू, आता आपण इथे भेटतोय, कुणालाही माहिती नाहीये, चल आपण निघूयात घरी. चल शरू, ऐक माझं, असं म्हणत राहुल आता जेव्हा हिच्या खांद्यांवर हात ठेवतो तेव्हा त्याच्या लक्षात येतं की शरूचा गेटअप करून तिथे जानकी बसलेली आहे. जानकी देखील तिचा चेहरा दाखवते. तिला पाहताच आता हा धक्क्याने बोलतो की वहिनी तुम्ही. तेव्हा जानकी देखील ओशाळून जात म्हणत असते की होय. तेव्हाच तिकडे ऋषी आणि ऐश्वर्या देखील येतात. ऐश्वर्याकडे पाहत जानकी म्हणते की आता तरी तुझी खात्री पटली ना. तर राहुल गोंधळून जात विचारत असतो की हा सगळा काय प्रकार आहे, आणि मला तर इथे शर्वरीने भेटायला बोलावलं होतं, तिचा मेसेज आला होता, ती कुठे आहे. तेव्हा जानकी खरं सांगते. ती म्हणते की राहुल, तुला तो मेसेज मी केला होता.
तेव्हा तो गोंधळून जात म्हणतो की पण मला तर तिच्या नंबरवरून मेसेज आला होता. तेव्हा जानकी म्हणते सांगते सगळं सांगते आणि ती आता त्याच मोबाईलवरनं राहुलला कॉल करते. तेव्हा शरूचा नंबर येत असतो. त्यानंतर इकडे राहुल मात्र आता घाबरतो, हे सगळं काय आहे असं विचारत असतो. तेव्हा ऋषी त्याला सांगतो की राहुल घाबरण्यासारखं काही नाहीये, तर हे सगळं आम्हाला तुला न सांगता करावं लागलं आणि तू या परीक्षेत पास झालात. तेव्हा आता हा विचारतो की काय म्हणजे तुम्ही माझी परीक्षा घेत होतात. तर आता जानकी सांगते की हो राहुल, जेव्हा औषधं देण्याच्या निमित्ताने मी तुझ्या खोलीत आले तेव्हा मी पटकन तुझ्या मोबाईलमध्ये माझा नंबर शर्वरी वंसनच्या नावाने सेव्ह केला. पूर्वी आपल्याला नंबर पाठ असायचे, परंतु आता फोन आल्यानंतर फक्त नाव येतं, नंबर पटकन लक्षात येत नाही. याच गोष्टीचा मी फायदा घेतला आणि तुला मेसेज केला. राहुल, आय एम रिअली सॉरी, मी तुला न विचारता तुझ्या फोनला हात लावला, खरंच मला माफ कर. पुढे ऋषी त्याला सांगत असतो की हे बघ, आम्ही तुझ्यावर अविश्वास दाखवतोय असं अजिबात नाहीये, परंतु शरूच्या आयुष्याचा प्रश्न आहे. आता जानकी हसूनच सांगत असते की राहुल, तू या परीक्षेत खूप चांगल्या मार्कांनी पास झाला आहेस, खरंच तुझे विचार खूप चांगले आहेत. तर आता ऋषी म्हणत असतो की मी माझ्या बहिणीचा हात योग्य मुलाच्या हातात देतोय की नाही हे कन्फर्म करणं खूप गरजेचं होतं. असं म्हणत हे दोघेही राहुलचं कौतुक करत असतात, परंतु ऐश्वर्या गप्प गप्प असते. ऋषी आता त्याने त्याला मारलं म्हणून राहुलची माफीही मागत असतो. म्हणतो की प्लीज मला माफ कर, मी तुला मारलं हे सगळं विसरून जा आणि आता आपल्यात जे काही झाले ते प्लीज शरूला सांगू नकोस, तिला वाईट वाटेल. राहुल होकार देतो, इट्स ओके असं बोलून तिथून निघून जातो. त्यानंतर जानकी मात्र ऐश्वर्याला म्हणत असते की काय अगं, आता तरी तुझा विश्वास पटलाय ना, हा राहुल चांगला मुलगा आहे, आता तरी खात्री पटली ना. ऐश्वर्या मात्र कन्फ्यूज असते. तर त्यानंतर इकडे हा राहुल आता घरी आलेला असतो. शर्वरीकडे येऊन खुश होऊन सांगत असतो की थँक गॉड तू मला सांगितलं, नाहीतर आपला खरा चेहरा त्यांच्या समोर आला असता. आता त्यांचा प्लॅन त्यांच्यावरच उलटला. राहुल विचारत असतो की शरू, पण तुला हे सगळं कसं कळलं गं? तेव्हा आता ती बोलते की अरे, जेव्हा जानकी वहिनी तुझ्या खोलीत आली होती ना, तेव्हा मी तिला तुझा मोबाईल घेताना पाहिलं होतं, तेव्हाच मला जरा डाऊट आला होता. त्यानंतर मी तुला जेव्हा घराबाहेर जाताना पाहिलं, मला जरा संशय आला, म्हणून मी जानकी वहिनीच्या खोलीत गेले, चेक केलं, परंतु ती तिथे नव्हती. त्यानंतर मी लगेच तुला कॉल केला. आता शर्वरी राहुलला कॉल करते, कुठे आहेस असं विचारते. तेव्हा तो बोलतो की अगं असं का विचारते, तूच तर मेसेज केला ना पैसे आणि दागिने घेऊन येते, वाट पाहते म्हणून. तेव्हा आता ही शरू म्हणते की काय, हे बघ हा मेसेज मी केलेला नाहीये, हा मेसेज तुला जानकी वहिनीने केलाय. आपला काही प्लॅन आहे का हे चेक करण्यासाठी तिने रचलेला हा सापळा आहे. तेव्हा राहुल धक्क्यानेच म्हणतो की काय, पण मग आता काय करायचं? तेव्हा शर्वरी म्हणते की मी जसं सांगते तसं कर, तिला ही कळू देत की उंदीर समजून वाघाला पकडण्यासाठी रचलेला तिने हा सापळा आहे, जे तिला कधीच जमणार नाही. आता अशा प्रकारे या दोघांमध्ये बोलणं झाल्याने सगळ्या गोष्टी क्लिअर असतात. राहुल म्हणतो की ठीक आहे, बघतो मी काय करायचं, आणि त्याने बरोबर त्याचं काम केलेलं असतं, ज्यामुळे आता जानकी ऋषीचा तर याच्यावर कमालीचा विश्वास बसलेलं असतं आणि म्हणूनच हे दोघे खुश असतात. शर्वरी आता विचारत असते की पण पुढे काय करायचं, आणि दोघेही काहीतरी डिस्कस करतात. नंतर प्लॅनिंग प्लॉटिंग करून दोघेही खुश होऊन हसत असतात. तर काही वेळ उलटून जातं. जेव्हा ऋषी जानकी ऐश्वर्या घरी पोहोचतात, ऋषी लगेच सुमित्रेला आवाज देतो, आई अगं जरा बाहेर येतेस का असं म्हणतो. तर जानकी ही इतर सर्वांना आवाज देते, सौमित्र भाऊजी, सारंग भाऊजी, अवंतिका, वंस, राहुल सगळे बाहेर या असं म्हणते. त्यासरशी एक एक करत सर्वच जण तिथे जमा होतात. त्यानंतर ऋषी सुरुवात करत म्हणतो की मी डिरेक्टली मुद्द्यालाच येतो. हे बघा, आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की राहुल आणि शर्वरीचं एकमेकांवर किती प्रेम आहे ते, म्हणून आम्ही याचा विचार केलाय. तेच सौमित्र मध्येच म्हणतो की थांब दादा, तुझ्या मनातला विचार सांगण्याआधी हे विसरू नकोस की या राहुलमुळे आपली किती बदनामी झाली आहे, त्याच्यामुळे आपण आपलं आणखी किती नुकसान करून घेणार आहोत. मुळात जानकी वहिनी त्याला इथे घेऊन आलीच का, मला हे अजिबात पटलं नाही आहे. तेव्हा ऋषी म्हणतो की तू जरा राग आवरून माझं बोलणे शांतपणे ऐकून घेशील का. तेव्हा तो बोलतो की हो बोल. त्यानंतर ऋषी सांगतो की मला असं वाटतंय की आपण आता राहुल आणि शरूचं लग्न लावून द्यायला हवं. हे ऐकताच सौमित्राला मोठा धक्काच बसतो. ऐश्वर्याचा तर नाविलाज झालेलं असतं. तर चिडलेला सौमित्र म्हणत असतो की काय दादा, हे काय बोलतोय तू, अरे आपण याला का मारलं होतं हे विसरलास का तू, अरे लोक या दोघांबद्दल चर्चा करताय.
तेव्हा आता ऋषी म्हणतो की होय, आणि त्यात चर्चा बंद व्हाव्यात. विक्रांत गेल्यानंतर माझ्या बहिणीने एकटीने रडत कुडत जगू नये असं वाटतं मला. म्हणूनच तर मी या निर्णयापर्यंत पोहोचलोय. हे बघा, याआधी काय घडून गेलंय याचा विचार करण्यात अर्थ नाही आहे आता. म्हणूनच आत्ता मी हे सगळं बोलतोय. तेव्हा सौमित्र म्हणतो की तू हे सगळं का बोलतोय ते कळतंय मला दादा. जानकी वहिनीने तुला कन्व्हिन्स केलं असेल ना. ही शरू लगेच म्हणते की पण मग त्याच्यात प्रॉब्लेम काय आहे. ऋषिकेश दादाने जानकी वहिनीचं ऐकलं कारण ती माझ्या सुखाचा आनंदाचा विचार करते. यात तुला काय प्रॉब्लेम आहे. तेव्हा आता इकडे सौमित्र चिडूनच म्हणतो की कारण तुझं सुख कशात आहे हे तुला कळत नाहीये शर्वरी. याने तुला प्रेमात पाडलंय कारण यामागे त्याचा काहीतरी हेतू आहे. अगं तुला लुबाडण्यासाठी हा या घरात आलाय शर्वरी. असं म्हणत तो शरूचे डोळे उघडण्याचा प्रयत्न करतो, परंतु ती मात्र ओरडूनच म्हणते की बस, पुरे झालं. दादा, उगीच वाटेल ते बोलू नकोस आणि त्याला दोष देऊ नकोस. या सगळ्यात त्याची काही एक चूक नाहीये. आणि आत्ता बरं रे अचानक तुला त्याचा हेतू कळला. हे बघ दादा, अरे तू म्हणतोस ना माझं सुख कशात आहे मला कळत नाहीये, मग तू सांग कशात आहे माझं सुख. असं म्हणत ती रडत असते आणि त्याला जाब विचारत म्हणते की अरे मी जेलमध्ये होते तेव्हा कुठे गेला होतास रे तू. तेव्हा तर पळून गेला होतास. अरे तुझ्यापेक्षा तर तुझी बायको बरी. अवंतिका वहिनीने तिच्या करिअरची सगळ्यात रिस्की केस घेतली आणि मला सोडवून सुखरूप घरी घेऊन आली ती. अरे तेव्हा कुठे गेला होतास रे तू. ही बहीण असून देखील तू माझ्याकडे पाठ फिरवलीस. एक नंबरचा स्वार्थी निघालास तू. असं म्हणत शरू आता या सौमीलाच खरं खोटं सुनावते. तेव्हा त्याचा राग अनावर होतो आणि शरू असं म्हणत तिला मारण्यासाठी तो हात उगारतो, परंतु ऐनवेळी मध्ये हा राहुल येतो आणि हिरोगिरी करत सौमित्राचा हात पकडतो. सौमीचा राग तर आता अनावर झालेला असतो. सर्वच जण आता धक्क्याने पाहत राहतात. चिडलेला सौमित्र ओरडूनच म्हणतो की माझा हात पकडण्याची तुझी हिंमत झालीच कशी. तेव्हा तो म्हणतो की तू शर्वरीला मारण्यासाठी हा हात उगारलाय. तेव्हा सौमी म्हणतो की मग तुझा काय संबंध. हे बघ, उगीच बाहेरच्या माणसांनी येऊन इथे मध्ये मध्ये बोलायचं नाही. चल हात सोड माझा. तेव्हा इकडे हा राहुल देखील स्टाईल मारत म्हणत असतो की ती तुझी जरी बहीण असली ना तरी माझं सर्वस्व आहे आणि तिच्यावर हात उगारायचा नाही, नाहीतर मी विसरून जाईल की तू शर्वरीचा भाऊ आहेस. असं हा राहुल बोलतो. तेव्हा ते सौमी देखील तावाने म्हणत असतो की होय, आहे मी तिचा भाऊ. माझं तिच्याशी काहीतरी नातं आहे. तुझं काय रे, तुझा काय संबंध. काय रे, कोण आहेस तू. असं रागाने सौमी विचारतो. तेव्हा राहुल सांगतो की मी तिचा होणारा नवरा आहे. सौमित्र म्हणतो की होणारा अजून झाला नाहीयेस त्यामुळे गप्प राहायचं. आता हा राहुल देखील म्हणत असतो की मी तर मनाने केव्हाच तिला आपलं मानलंय आणि झालो नाहीये, पण लवकरच होईल. सौमी उपहासाने असून म्हणतो की ए स्वप्न पाहणं बंद कर. तेव्हा आता हा राहुल चिडूनच म्हणत असतो की हे सगळं तू ठरवू नकोस. ज्यांची गाठ देवाने बांधलेली असते ना त्यांना एकत्र येण्यापासून कोणीही अडवू शकत नाही. तेव्हा आता सौमी देखील म्हणत असतो की हो का. तर तेव्हाच इकडे जानकी मात्र वातावरण शांत करण्याचा प्रयत्न करते. राहुल तू तरी ऐक, जरा शांत बस असं म्हणते. तर ऋषी देखील सांगत असतो की सौमित्र तू तुझा राग आवर. तेव्हा चिडूनच सौमी म्हणतो की दादा तू मला शांत करू नकोस. दादा, अरे या बाहेरच्या माणसाची माझ्याच घरात येऊन मला शहाणपणा शिकवण्याची हिंमत झालीच कशी. तेव्हा हा राहुल देखील तावाने म्हणत असतो की अरे मग स्वतःच्याच बहिणीवर हात उगारण्याची तुझी तरी हिंमत कशी झाली. आता हे सगळं भांडण पाहून शरू रडण्याचं नाटक करत असते. हे काही केल्या राहुल आणि सौमितला वाद मिटत नसतो. हा राहुल सौमित्राला म्हणत असतो की अरे काय चुकीचं बोलली रे ती. अरे स्वतःच्या बहिणीसाठी उभं राहता आलं नाही आणि इथे बोलतोय. आता सौमी ही रागाने म्हणतो की खूप बोललास तू. आणि दोघांमध्येही आता खूप भांडण होत असतं, वाद होत असतात. दोघांमधली बोलाचाली इतकी वाढलेली असते की काही केल्या वातावरण शांतच होत नाही. ऋषी सौमीला शांत करण्याचा, त्याला रोखण्याचा प्रयत्न करत असतो. तर इकडे सारंग येऊन या राहुलला मागे खेचत असतो. काही केल्या वाद मिटत नसतात. हे सगळं पाहून सुमित्रेलाही खूप त्रास होत असतो. अखेर जानकीचं लक्ष बाजूला असलेल्या पेल्याकडेच जातं. ती येऊन तो पेल्या हातात घेते आणि जोरानेच खाली आपटते. त्यासरशी मोठा आवाज होतो आणि सर्वच जण गप्प होऊन जानकीकडे पाहू लागतात. जानकी रागाने सर्वांकडे पाहत असते. मित्रांनो, आजचा एपिसोड इथेच संपतो. तर
तर पुढील भागात जानकी राहुलला रिक्वेस्ट करते की तू प्लीज जा इथून. त्यानंतर तो तिथून निघून जातो. जानकी सौमीला म्हणते की तुम्ही तुमच्या बहिणीचा नाही तर समाजाचा विचार करत आहात. त्यासाठी तुमचा इगो, समाजातली प्रतिष्ठा जास्त महत्त्वाची आहे. आणि आता मी सगळ्यांनाच विचारते, आपण शर्वरी वंशांची आयुष्यभर साथ देऊ शकतो का? प्रत्येक क्षणाला त्यांच्यासाठी उभं राहू शकतो का? बघा जरा त्यांच्याकडे, असं म्हणत जानकी बाजूला पाहते तर तिथे शर्वरी नसते. जानकी धक्क्याने म्हणते की वंश. इतक्यात शरू आता रूममध्ये गेलेली असते आणि धाडकन दरवाजा बंद करून घेते. सर्वच जण खूप घाबरतात, तिकडे धाव घेतात. सुमित्रा म्हणत असते की ऋषिकेश, अरे समजाव ना तिला, म्हणावं काही टोकाचं पाऊल उचलू नकोस. आणि तेव्हाच इकडे आतमध्ये ही ढोंगी नाटकी शर्वरी मात्र गळफास घेण्याचं नाटक करत असते. तेव्हाच ऋषी मात्र धक्के देत दरवाजा तोडतो आणि सर्वच जण आतमध्ये येतात. मित्रांनो, अखेर शरू आणि राहुलचा हा ड्रामा कधी उघड होणार? इकडे ऐश्वर्या आणि सौमित्र दोघे मिळून हे लग्न रोखतील का? काही पुरावे गोळा करतील का? पाहणे उत्सुकतेचे असेल. अशाच नवनवीन भागांच्या डेली अपडेट्ससाठी आपल्या न्यू मधुर मराठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.